नमस्कार मित्रांनो, व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत तुमचं युट्यूबच्या एका नवीन ब्लॉग मध्ये. तर आता मी चाललेलो आहे क्लिनिकला आणि कालचा ब्लॉग लय छोटा झाला तरी बी आपलं कंटेंट फक्त एकच आहे. रोज किती छोटा झाला तरी चालतो. 1 मिनिटाचा बी झाला ना ब्लॉग तरी ब्लॉग पोस्ट करायचा. कंटेंट फक्त आपलं एकच, ब्लॉगिंग पोस्ट करणे. किती बी काही कुठून तर चला आता भेटू दवाखान्यात गेले गेले. मी आता क्लिनिकला आलोय, आवरलं वगैरे सगळं काम आता पद्धतशीर बसले निवंत मध्ये. फक्त आपल्या ब्लॉग मध्ये स्टेट्यू कंटिन्यू चल. आता थोड्या वेळ बसू, आपण 2ला घरी जाऊ, मस्त फ्रेश वगैरे होऊ, नाही झोपून राहू. फक्त ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहतात. भेटू थोड्या वेळाने. चला चला. तर गाईज मी आता आहे ना क्लिनिक मधून घरी चालले. म्हणजे मी मॅडम सोबत गेलतो फ्राईड राईस खायला. तर ते खाऊन आलो. आता घरी चाललो होतो. मला अरे आपला ब्लॉग तो रह गया ना मेरी जान. आता तर कसाच छोट्याने होती तुम्ही तर नाही घेऊ. तर चला भेटू आता घरी गेल्यावर. मस्त घरी जातो, फ्रेश वगैरे होतो. मग तर मला बाहेर जायचंय राव, कुठे जावं. तर ब्लॉग में कंटिन्यू. ब्लॉग लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब सगळं धाड धीड धूड झालं पाहिजे. तर चला आता स्टे ट्यून. घरी गेल्यावर भेटू आता. बाय बाय. मी आता घरी आलेलो आहे. 8 दिवस आलो ब्लॉग शूट करू. घरी आलो आता मोबाईल पाहत वाचायचं. 4:30ला 3 वाजले आता. काय गप्पा आता आलेलो आहे क्लिनिकला. डायरेक्ट झोपेल होतं. दर्शक कुठला भावाचा फोन आला, मम्मीला फोन द्यायला दर्शक वाट्यावर बसलं आणि डायरेक्ट क्लिनिकला चालू मस्त आता. कारण की आता आहे ना माझ्या ब्लॉगवरून आहे ना मी काहीतरी हे करायला जातो, पण म्हणून काही ना काही हे होतं. माझ्या ब्लॉगवर चांगलं लक्ष गेलं तर. पण कालपासून काल झाला बड्डे बरं का. काल झाला बड्डे आणि बड्डे दिवशी विषय असा झाला. एक मिनिट थांबा. नमस्कार मित्रांनो, मी तुमचा लाडका अर्जुन गायकवाड. तर ब्लॉग नाही आजचा. विषय असा आहे, माझं आता सगळं रुटीन चालू झालं बरं का. ब्लॉग रील्स वगैरे कंपनी, माझं दवाखान्यातलं काम सगळं एकदम व्यवस्थित चालू झालं. आणि व्यवस्थित मध्ये काल फायदा झाला. तुम्ही म्हणजे माझा जन्म बड्डे होता काल. तर काल काय आलं, मी काल त्याची माझ्या पप्पाची गाडी पंक्चर झाली बरं का. आणि काल मला जायचं होतं शूट वगैरेला. माझा काल प्लॅन होता बरं का. ते झालं माझा, ते प्लॅन झाला भाऊ ब्लॉक. मी मम्मीला बघ थोडं बोललं तर मम्मीनं लगेच सांगून दिलं पप्पाला. पप्पानं काल बोलले, खोटं नाही सांगणार, काल दिवसभर आहे मी चहा सकाळी चहा पेल होती त्याच्यावरच राहिलो काल दिवसभर. आणि आज सकाळी चहा आणि खारी खाल्ली. आणि मॅडमनं ते काहीतरी खाऊ घातलं, बळजबरी 2 खाऊ घातले तर त्याच्यावर आहे. आणि रात्रीच जेवण केलं मी फक्त. रोज रात्री म्हणजे काल मी रात्री जेवण केलं, आज सकाळचं जेवण नाही केलं मी. आणि आज मी घरी गेलो आणि शांत मग गेलो मोबाईल पाहत होतो. मम्मी मम्मी म्हणे मला जेवण नाही करतो. म्हणलं नाही, जेवण करून येईल मी. ते झालं. आणि माझी मम्मी एवढी खरंच की जाते माझ्यासोबत कामाला जाते ना, तो सकाळी उठवायला नाही, नेऊन सोडायला, आणि दुपारी फोन करत नाही घरी न्यायला. मी फक्त काय म्हणलं, मला गाडी लागत होती, गाडी नव्हती न्यायला पाहिजे पप्पांना, तेवढं म्हणलं मी. लगेच तेवढ्यावरून एवढा गाठाना. आणि लगेच आज दुपारची गोष्ट सांगतो. ड्युटी नाही पप्पा आणि भाऊ गेलेले वाटतं कुठं फिरायला. तर भाऊ काय म्हणला, पप्पा मला फोन केला, मग मला काही कोण पैसे दिले नाही तर मी कसे टाकणार आहे पप्पा घरी. तर पैसे दिले नाही, मग म्हणलं जाऊ दे. तर आणि ते झालं. लगे पप्पाची बडबड चालू झाली, यानं तर लय कमवलं, असं तसं.
यायला आहे ना जरा जादा झालं माजले असं तसं म्हणजे बोलत होते काही बी. म्हणे ड्युटीला नाही जायचं मग मी गाडीला किक मारली आणि चालले आलो. मग म्हणली कुठं चहा पितो काय जाऊ दे म्हणे उपाशी करायला. मग मम्मी म्हणते की मग मला राग आला मग मी डायरेक्ट क्लिनिकला चालले आलो. मी आहे ना असं. आणि दुसरी गोष्ट ब्लॉग काढायची म्हणलं की या फोनचा बी घोसाडा वाजू राहिला म्हणजे याचे बी स्टोरी फुल भरला मी म्हणजे एवढा अडचणीतून हे करतोय. काल दिवसभर रडत होतो. बड्डेच्या दिवशी कोण रडतं? बड्डेच्या दिवशी रडत होतो. मला आहे ना असं लय पश्चाताप होतोय. मला असं वाटतं कधी कधी असं वाटतं जेवण संपून द्यावं पण नको वाटतं कारण की माझ्या संग एवढी मोठी फॅमिली नुसता घरचे कोण वागते असं मला. आणि ते पोरं म्हणते ना मी काय म्हणलं मला फिरायला जायचं फक्त एवढंच म्हणलं मी. मग गाडी सर्व्हिसिंग केली सगळं झालं मग मला अक्षरशः बोलायला सुद्धा यायला नाही. तर व्हिडिओ फक्त एवढंच सांगून व्हिडिओ आवडल्यावर लाईक करा कमेंट करा शेअर करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या भावाचा एक आणि दिवशी ब्लॉग नाही आला ना फक्त व्ह्यूज खाली ना का नो तुमच्या भावाला वर नाही फक्त तुमच्या सपोर्टला आहे. लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. भेटू आता व सकाळच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बघायला भेटेल. तर काहीच मी आता आहे ना याला घेऊन इकडे बाहेर आलो आणि म्हणलं आता ब्लॉग काढू. तर आता मस्त थोड्या वेळाने बंद वगैरे करू मग घरी जाऊ घरी जेवण बिवण करू आणि मस्त झोपून राहू. वीर कसं आहे मस्त आता व्हिडिओ ब्लॉगमध्ये शेवटपर्यंत राहा. आजचा बी ब्लॉग छोटा होणार आहे वाटतं. तर चला आता भेटू आपण बंद करायचं आहे मला स्टेट यू. तर हे बा मोठ्या देवी आहे. मोठ्या देवीच्या बरोबर एकदम दाताचा दवाखाना आहे. अशा ठिकाणी मार्केटमध्ये असतो आम्ही. हे बघू शकता तुम्ही. व्हिडिओ ब्लॉग करत असेल तर अजिबात लाजू नका. फक्त एवढंच सांगणं आहे माझं कंटिन्यू करा. लोक हसायला येतात पोसायला नाही आणि मेलेल्या माणसाला सुद्धा नावं ठेवते बरं का लोक. तर चला आता तुम्हाला पुढचं थोड्या वेळा सांगतो. तर काय मी आता पटापट क्लिनिक खोलतोय कारण मला लाईट लावायचं ब्लॉग एडिट करतोय तर मग मॅच भेटू आता.